भुसावळमध्ये आल्यानंतर कैलासवासी राजेंद्रजी गायमा असतील, जीवभाऊ पंचे असतील, की तत्सम आमचे शिवसेनेचे त्या काळातले पदाधिकारी असतील, त्यांची आठवण होणं हे जीवनामध्ये कधी विसरू शकत नाही. आदरणीय कैलासभाऊ लोखंडे ते बसले ती जुन्या काळातले शिवसैनिक आहे. 1990 साली 1991 साली ज्यावेळेस या ठिकाणी शिवसेनेची पहिली विधानसभेची निवडणूक झाली, तर उत्तर महाराष्ट्रामध्ये फक्त 2 शिवसेनेचे आमदार निवडून आले होते. त्याच्यामध्ये देवळाली आणि भुसावळ, त्याच्यामध्ये दिलीप भोळे हे पहिले शिवसेनेचे आमदार जळगाव जिल्ह्यामध्ये निवडून आले होते. ज्याप्रमाणे भुसावळ हे रेल्वे करता जंक्शन आहे, ज्याप्रमाणे रेल्वे करता भुसावळ हे जंक्शन आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेचं जंक्शन स्टेशन त्यावेळेस हे भुसावळ होतं. पहिला आमदार देण्याचं काम 90 साली हरिभाऊ महाजन यांनी जसं धरणगावमध्ये केलं, 95 मध्ये दिलीप भोळेंनी केलं, 92 मध्ये ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते, त्यावेळेस मी पंचायत समितीचा सदस्य होतो. या विभागामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल, दिलीप दानेने सांगितल्याप्रमाणे इथे 10, 11, 12, 13 नगरसेवक हे कायम निवडून द्यायचे. चाकेगाव, खंडारी, पुणे, वाराणसी जो गट आहे तिथे आपला शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आपल्या जिल्हा परिषदेच्या सभापती पदावर सुद्धा आपल्याला माहिती असेल गोकुळ मोरे नावाचे खंडारीचे 2 वेळेस आपले जिल्हा परिषदेचे सदस्य होते. आपण विसरला असाल, पण मी विसरलेलो नाहीये. वाणी म्हणून पंचायत समितीचे आपले सदस्य होते. आणि मला सांगायला आनंद वाटेल की कोकिळाचे जवळे म्हणून एक मिटिंग होत्या, या पंचायत समितीच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडून आलेल्या पंचायत समितीच्या सभापती होत्या. या ठिकाणी नगराध्यक्ष आपल्या पंचींच्या सौभाग्यवती आज जे बसले आहेत, त्या नगराध्यक्ष होत्या. त्यावेळेचा काळ तुम्हाला भुसावळचा माहित नसेल. आव माऊ चाऊ हे तुम्ही विसरला असाल, पण मी विसरलेलो नाहीये किंवा भुसावळ विसरलेलं नाही. ज्यावेळेला भुसावळमध्ये जे चित्र होतं, त्या चित्राच्या विरुद्ध बोलण्याचा आवाज करण्याचा कोणाचाच प्रयत्न नव्हता. त्यावेळेस शिवसेनेने आपली आगेकूच केली होती. आदरणीय सुरेशदादा असतील, त्यावेळेच्या काळामध्ये सुरेशदादांनी या विभागामध्ये येऊन, नाथाभाऊ असतील किंवा इतर सगळी नेता मंडळी असतील, त्यांनी या विभागामध्ये येऊन शिवसेनेला त्या काळामध्ये गतवैभव प्राप्त करण्याकरता सुद्धा आपल्याला आशीर्वाद दिले होते. मला आठवतं की ज्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुख विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेला आले, त्यावेळेस बोर्डवर लिहिले होतं शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र देवलाल गायमा, पण व्यासपीठावर त्यांचं तिकीट कापलं गेलं आणि बाळासाहेबांनी सांगितलं की मी गायमाजी तुझं तिकीट रद्द करतो आहे आणि दिलीप आत्माराम भोळे यांना मी तिकीट देतो आहे. तिथे शिवसेनेचा आमदार देणारा हा भुसावळ शहर आहे, हा भुसावळ तालुका आहे. त्यामुळे या भुसावळला मला नवीन सांगण्याची गरज नाही की भुसावळ करता मी नवीन नाहीये. कोणी म्हणत असाल की भुसावळ शहर, तर भुसावळ शहरामध्ये शिवसेनेने पहिलेपासून आपलं काम केलं होतं, आजही करते. पण आज आपली शिवसेना कमकुवत आहे, ती उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. शिवसेनेची युती होईल नाही होईल हा जो आपल्या मनामधला संभ्रम आहे, हा संभ्रम दूर करण्याकरता मी आलो. सन्मानपूर्वक जागा मिळत असतील तर युती होईल आणि सन्मानपूर्वक जागा मिळत नसेल तर युती होणार नाही. सांगायचं आपलं असं आहे, आम्ही महायुतीच्या नावावर निवडणूक लढण्यास तयार आहोत, पण तुम्ही आम्हाला नगरने समजत असाल तर बिलकुल नाही. दम दम में दम नहीं, खैर करो जान की, पर्दा उठा करने को तलवार खड़ी है शिवसेना. आमची निवडून देण्याची ताकद नाही, पण आमची पाडून टाकण्याची 100% ताकद आहे. एवढं सांगायला मी या ठिकाणी आलेलो आहे. मला तरी असं वाटतं आजही आमच्याकडे राखीव सीटचा उमेदवार तयार आहे, तयार आहे. पण आम्हाला प्रेमाने सगळ्या गोष्टी करायच्या. प्रेमाने तुम्ही आय लव्ह यू म्हणा, आम्ही आय लव्ह यू म्हणा. तुम्ही आय लव्ह यू म्हणा तर आम्ही सेम टू यू म्हणतो. पण तुम्ही नो केअर म्हणा तर आम्ही केअर करणार नाही त्या गोष्टीची. सांगायचं असं आहे की आज या भुसावळ शहरामध्ये पालकमंत्री झाल्यापासून मी डीपीटीसी मधून 49 करोड रुपये दिले. 49 करोड रुपये शकत नाही. रेकॉर्ड आहे. हे भुसावळ शहरामध्ये जे रस्ते दिसतात, चकाचक जे गार्डन दिसत आहे, हे डीपीटीसीतून आहे. त्यामुळे 49 कोटी रुपये या भुसावळ शहरामध्ये आपण डीपीटीसी मधून दिली आहे.
जल जीवन मिशन मधून आपण 30 करोड रुपयाच्या योजना खेड्या गावामध्ये पाणी पुरवठा योजना दिलेल्या आहेत. एकूण 80 करोड रुपये पालकमंत्री म्हणून आणि पाणी पुरवठा मंत्री म्हणून या भुसावळ शहरामध्ये देण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. भुसावळ शहर आणि भुसावळ परिसरात ज्या ज्या समस्या येण्याचा प्रयत्न झाला आमच्या परीने आम्ही त्या सोडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न केला. आणि आज काही लोक आम्हाला या ठिकाणी म्हणत होते की आपल्या शिवसेनेचं काहीच राहिलेलं नाही. एवढे हे जरी पकडले आणि यांच्या घरची पकडले तर 2-4-5 हजार मदत आमची इथंच बसते. आणि उद्याच्या दिवशी कोणताही माणूस म्हणजे वायराडी भाषेमध्ये असं म्हणतात की शेण जरी पडलं ना तर ते माती दिसत उठस. त्यामुळे तुम्ही कुणालाही कमजोर समजू नका. जर कमजोर समजत नसाल तर ती तुमची 100% चूक आहे. अकेले चलेंगे तो रास्ते थका देंगे, अकेले चलेंगे तो रास्ते थका देंगे, मिलकर चलेंगे तो मंजिल को झुका देंगे. आणि मला तेच सांगायचं आहे की तुम्हाला मी तीच विनंती करायला आलोय, माय बहिणींना विनंती करण्यात आलोय. तुमच्या सगळ्यात जास्त काम करणारा मुख्यमंत्री या देशामध्ये जर कोणी झाला असेल तर त्याचं नाव आहे एकनाथ संभाजीराव शिंदे. एक काळ असा होता की माया माणसांकडे पैसे मागली, आता माणसं बायांकडे पैसे मागली. ऐकत आहे पैसे लाडकी बहीण. आमची बहीण आता एसटीमध्ये अशी नसते, आज तिकीट आहे पंढरपूरला लागे. आमच्या बहिणीला एक मुलीची आत्महत्या झाल्यानंतर रात्री 2 वाजता शिक्षण सचिवाला शिक्षण मंत्र्याला मुलींचं मोफत शिक्षण झालं पाहिजे, मोफत शिक्षण झालं पाहिजे असं सांगणारा एकमेव मुख्यमंत्री या देशामध्ये आहे. त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. रात्री बेरात्री सर्वसाधारणसाठी रात्री बेरात्री उठणारा रिक्षावाडीच्या डोंगराची ज्यावेळेस पडझड होते आहे, अधिकारी सांगताय की मुख्यमंत्री तुम्ही इथं जाऊ शकत नाही. रात्री 3 वाजेच्या अंधारामध्ये रिक्षावाडीवर चढून जाणारा एकमेव मुख्यमंत्री आहे. त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. मेडिकलचं कुठलंही काम असेल, दवाखान्याचं कुठलंही काम असेल, मुख्यमंत्री साहेबांच्या निधीतून 350 करोड रुपये देणारा एकमेव मुख्यमंत्री आहे. त्याचं नाव आहे एकनाथराव संभाजीराव शिंदे. त्यामुळे माझ्या माय बहिणींना, माझ्या तरुण बांधवांना विनंती करण्यासाठी आलो. आपण काय सर्वसाधारण लोक नाही आहे आणि आम्ही काय सहज आमदार झालेलो नाही आहे. गल्लू भैया आपल्या डोळ्याच्या समोर आहे. त्याचे दिवस तुम्ही पाहिले, माझे दिवस तुम्ही पाहिले. मी फार आकाशातून टपकून आलोय मंत्री म्हणून मला 4 शिकाय बिलकुल नाही. मी तुमच्यातलाच माणूस आहे, मातीमधलाच माणूस आहे. भुसावळ हे माझं जंक्शन स्टेशन होतं. ज्यावेळी माझ्यावर संकट आलं, ज्यावेळेस मला गरज पडली त्यावेळेस भुसावळची ऊर्जा आम्ही घेतली आहे. जळगाव जिल्ह्याला जर शिवसेना कोणी शिकवली असेल तर ती भुसावळ तालुक्याने शिकवलेली आहे. त्यामुळे भुसावळ तालुका हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे की त्या कामामध्ये जे आम्ही सिद्ध केलं होतं ते सिद्ध करण्याकरता आता आपल्या सगळ्यांना कसून काम करण्याची गरज आहे. आणि मला खात्री आहे की आज आजचा हा मेळावा हा फक्त शहरापुरता आहे. अजून हा तारखा डिक्लेअर व्हायच्या आहे, निवडणुका लागायच्या आहेत. पण तरी सुद्धा कोणी म्हणत असेल की या निवडणुकीच्या काळावरच आपण हे मेळावे घेतात, निश्चितपणाने आपण मेळावे घेतोय. पण आम्ही नुसते मेळावे घेण्याकरता इथं आलो नाही, तर भुसावळ शहरामध्ये शिवसेनेच्या पालकमंत्र्याचा सुद्धा विकासाचा वाटा आहे हे तुम्हाला मी सांगण्यासाठी आलो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की शिवसेना, भाजप, महायुती, राष्ट्रवादी आणि महायुती काम करते आहे. त्या माध्यमातून आम्ही काम करतोय. तुम्ही आम्हाला प्रेम द्या, आम्ही तुम्हाला प्रेम देऊ. तुम्ही जर आम्हाला बिलकुल निग्लेक्ट करत असाल तर ते बिलकुल शक्य नाही. आणि मला खात्री आहे की पुढचा काळ हा शिवसैनिकांकरता उज्ज्वल काळ आहे. योगायोगाने मुक्ताईनगरचे आपल्याला आपल्या हक्काच्या अंतरावर आहे. तुम्ही ज्या दिवशी त्यांना हाक द्याल ते 100% आपल्याकरता उभे राहतील. फक्त आपल्याला नम्र प्रार्थना करण्यासाठी आलो. आता मेळावा झाला आपल्यानंतर आपल्यामध्येच काही लोक गुगळ्या करतात, आपसामध्ये जड पाडण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला फक्त शिवसेना प्रमुखांचं विचारांचं
जे सोनं आहे ते सोनं लुटण्याकरता जसं आपण दसरा मेळायला जात होतो त्याचप्रमाणे त्या शिवसेना प्रमुखांची शिवसेना प्रमुख करण्याकरता शिवसेना प्रमुखांचे विचार आत्मसात करून पुढचं कार्य आपल्याला या ठिकाणी करायचं आहे। ग्रामीणमध्ये आपली शिवसेना मजबूत होती। ग्रामीणमध्ये सुद्धा मागच्या काळामध्ये आपले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मार्केटचे सदस्य कायम निवडून द्यायचे। नगरपालिकेमध्ये तर आपला अस्तित्व होताच आणि पुढच्या काळामध्येही आपल्याला असणार आहे। फक्त चिंता करण्याची गरज नाही। पालकमंत्री तुमच्या मागे 100% उभा आहे हे वचन देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलो। ज्याप्रमाणे काल आम्ही वाचनाला मेळावा घेतला, मुक्ताईनगरला मेळावा घेतला, 8 तारखेला चौकाचा मेळावा आहे, उद्याच्या दिवशी धरणगाव बेळगाव ग्रामीणचा मेळावा आहे, जामनेरचा मेळावा लावला आहे, सांगलीचा मेळावा आहे, चाळीसगावचा मेळावा लावला आहे। अशा पद्धतीने पुढच्या काळामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही मेळावे लावलेले आहेत आणि आपल्याला खात्री देईल की आम्ही त्यांचे पार्टनर आहोत। असे तसे पार्टनर नाही। अजूनही आमच्या कानातून गद्दार नावाचा शब्द निघालेला नाही, खोके नावाचे शब्द आमच्या कानातून अजून निघालेले नाही आहे। एकनाथ शिंदे जर डेअरिंग केली नसती तर या विधानसभेवर कधीच भगवा पडला नसता। ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम त्या काळामध्ये आहे। वेळात मराठी गौरवले साथ त्याच पद्धतीने 40 आमदारांनी कुठलाच विचार केला नाही। बाळासाहेबांची शिवसेना जिवंत राहावी, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची जी अवैध युती उद्धव ठाकरेंनी केली आहे ती तुटून जावी आणि पुन्हा शिवसेना भाजपचा भगवा झेंडा फडकवावा याच्याकरता आम्ही 40 लोक बाहेर निघालो। आम्ही शिवसेना सोडली नाही। 40 लोकांमध्ये आम्ही 7 मंत्री होतो, 7। जर उद्या काही कमी जास्त झालं असतं तर कदाचित आम्हाला मंत्रिपदापासून आणि आमदारकीपासून सुद्धा मुकावं लागलं असतं, पण आम्ही त्यावेळेस विचार केला नाही। आम्ही हा विचार केला की बाळासाहेबांची शिवसेना ही जिवंत राहिली पाहिजे, भगवा झेंडा हा जिवंत राहिला पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीची जी कायमस्वरूपी आपली नैसर्गिक युती आहे ती युती टिकवण्याकरता या ठिकाणी 40 लोकांनी बंडखोरी त्यांच्या भाषेमध्ये पण आम्ही खुद्दारी करून उठाव करून त्यांना साथ दिली आणि 50 आमदारांच्या 10 पक्ष फुटून 50 आमदारांच्या प्रमुखावर पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांनी वर्ष मुख्यमंत्री झाले। 31 खासदार निवडून आल्यानंतर मुतकुले झाल्या, आपले फक्त 17 खासदार निवडून आले। 17 मध्ये नागपूर पासून तर मुंबईपर्यंत नजर टाकली तर फक्त जळगाव जिल्ह्यामध्ये 2 खासदार निवडून आले भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीचे। त्याच्यामुळे आमचाही सिंहाचा वाटा आहे। तुम्ही नजर टाका नागपूर पासून तर जळगाव कल्याणपर्यंत एकही सीट नाही, दाढी नाही, बाहेर नाही, सीटे नाही, पिछे नाही। इथे फक्त 2 सीट आल्या, 17 सीटा समोरच्या आल्या। आमच्या 17 आल्या, त्याचे 31 आल्या। लोकांना वाटतं गेलं सरकार, गेलं सरकार, गेलं सरकार, आता सरकार येत नाही, गद्दार निवडून येत नाही, गद्दार पडणार। तो माझा माल सध्या राऊत आणि त्याने सांगितलं की गद्दारांना वाढवू, पण आम्ही 5 लोक काय करतात, 4 खांदे, एक आल्या त्याच्या हातात पटकन राम बोलो भाई राम बना दिया काम। 5 के 5 हे आमदार शिवसेनेचे पुन्हा निवडून आले आणि मला सांगायला अभिमान वाटतो की 5 चे 5 आमदार निवडून आणण्यामध्ये सरकार आणण्यामध्ये योजना कामात आल्या, शिंदे साहेबांनी घेतलेले निर्णय कामात आले। माझी लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण, तीर्थयात्रा विकास, 1 रुपयात 3 विमा, शेतकऱ्यांना हमी भाव, कापसाची केंद्र सुरू करणे, किती योजना एकनाथ शिंदे साहेबांच्या योगदानाने आपल्याला सांगू। जिथे 2 लाख 3 लाख रुपये आरोग्याकरता देत होते तिथे 5 लाख रुपये। या सगळ्या गोष्टी एकनाथ शिंदे साहेबांनी खडाखड निर्णय घेतले। कधी न झोपताना मुख्यमंत्री, 4-5 झोपताना मुख्यमंत्री, महाराष्ट्रात 25 वर्ष होता आमदार होऊन, 10 वर्ष होता मंत्री होऊन, पण असा मुख्यमंत्री कधीच पाहिला नाही की रात्री बेरात्री 24 तास काम करणारे आमचे एकनाथ शिंदे यांच्या बलबुत्यावर भारतीय जनता पार्टी शिवसेनेची बंपर मेजॉरिटी आली, 232 आमदार निवडले। त्यामुळे तुम्ही चिंता करण्याची गरज नाही। आज जी सत्ता आहे ती सगळ्यांच्या मेहनतीने आहे, एकाच्या मेहनतीने नाही। त्यामुळे भुसावळ नगरपालिका सुद्धा सगळ्यांच्याच मेहनतीने निवडून येईल।
मतदारांची जी फळी आहे ती मजबूत करा. जिथं बूथ आहे त्या बूथवर आपलं नाव असलं पाहिजे. जिथे योजना आपल्याला करण्याच्या जिथे बूथ योजना करायचे आहे त्या ठिकाणी बूथ एजंटचे आपलं नाव असलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.